नमस्कार मित्रांनो, मी तुळशीराम पाटील, मंदिर कॉन्ट्रॅक्टर. आज आपण आलो एका आपल्या साईटवरती, ज्या ठिकाणी आपलं दगडी मंदिराचं काम चालू आहे. हे तुम्ही काम बघू शकता. हे काम जवळपास 50-60% पूर्ण झाले आणि ते 50-60% आपलं 40-50% काम शिल्लक आहे समजा जवळपास. हे तुम्ही बघू शकता काम. आपल्याला बरेच जण विचारत होते की तुम्ही फक्त विटाची कामं करता काय? तर विटाचे नाही, आपण दगडाचे कामं करतो, मार्बलचे कामं करतो, RCC काम, म्हणजे ज्या प्रकारची समोरून मागणी येईल तशा प्रकारच्या मटेरियलमध्ये आपण मंदिर बनवून देतो. हे बघा, ही अप्रतिम अशी डिझाईन आणि अप्रतिम असे हे मंदिराचे सुधारकस, हे सर्व जसं हे मंदिराचा मेन गाभारा आहे, त्याचा हा उंबरा आहे आणि ही वर अशी आपली ही मध्ये गाभारा हा अशी ही चौकट आहे पूर्ण. म्हणजे जशी आपण लाकडाची चौकट बनवतो ती डिझाईन बनवतो, ती सेम डिझाईन आपण ही दगडावरती करतो. हा काळा पाषाणी दगड आहे, वरून मराठवाड्यातून आणला जातो, काही कोल्हापूरलाही मिळतो, तर आपण हा मराठवाड्यातून आणलेला दगड आहे. हा जमिनीखालचा दगड असतो. दगडाचे बरेचसे प्रकार असतात. म्हणजे जो जमिनीच्या वर असतो तो दगड हा ठिसूळ असतो, म्हणजे त्याला आपण छन्नी मारले की तो फुटून जातो. पण जो दगड आपण समजा खाली घेतो, जमिनीच्या खालचा घेतो, तो दगड हा डिझाईनसाठी उत्कृष्ट मानला जातो. म्हणजे त्याची डिझाईन अशी एकदम उठावदार भेटते. हे बघा, हे सगळे डिझाईन बघू शकता तुम्ही. हे बघा, हे 3 बाजूनं दरवाजे असणारं हे मंदिर आहे आपलं. त्याचे तिन्ही साईडनं असे दरवाजे आहेत, म्हणजे 3 बाजूला पोर्च आहेत. तशा प्रकारचं हे मंदिर आहे. हा एक पोर्च आहे, तो एक पोर्च आहे आणि ह्या बाजूला एक पोर्च आहे. म्हणजे तिन्ही बाजूनं तुम्ही याला एंट्री करू शकता, दोन्ही साईडनं, आणि एक समोरून मुख्य दरवाजा. अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे. जवळपास या मंदिराला सुरू करून आपल्याला आज एक 17 महिने झाले आणि माझ्या अंदाजानं आणखी एक काम जवळपास आपलं तरी 1 वर्ष जाईल समजा. म्हणजे एक 2.5 वर्षाचा कालावधी हा एवढं सगळं मंदिर पूर्ण करायला लागतो. तर या मंदिराची पूर्ण साईज आहे मित्रांनो, हे पाठीमागलच्या गाभाऱ्याची भिंत आहे. हे मग आतमधला गाभारा आहे. हा गाभाराच फक्त यांचा 18x18 आहे. तर विचार करा, सगळ्या मंदिराची साईज जवळपास 65 फूट लांबीला आणि तेवढीच 65 रुंदीला आहे. मध्ये जो गाभाऱ्याचा भाग आहे तो म्हणजे आतला 18x18 सोडून बाहेर 24x24 हा तो वेगळा आहे, सेपरेट. हे बघा, हे महिरप काढलेत आपण, हे दगडात बनवलेले महिरप आहे सगळे. आपल्याकडं उत्कृष्ट असे कारागीर आहेत. जशी डिझाईन पाहिजे, जी डिझाईन पाहिजे, अशी उत्तम प्रकारची डिझाईन ही कारागीर आपल्याला म्हणजे आम्ही बनवू शकतो समजा आपल्या कारागिराच्या माध्यमातून. हे बघा, हे असं समोरून फ्रंट व्ह्यू आहे. हे खाली बघा, जोत्यापासून आपण सगळी डिझाईन दिली आहे. असं नाही की फक्त म्हणजे वरच त्याला डिझाईन लावली. हे असं तयार करतानाच आहे. तुटला आहे समजा, तो खराब झाला. जे आपण काय मटेरियल आणतो त्याच्यातलं जवळपास 30% मटेरियल आपलं वेस्टेजमध्ये जाते. तेवढा वाहतूक खर्च आपल्यावर येतो समजा. आपण जे डिझाईन करतो, डिझाईन करता करता एखादी रेडी झालेलं पीससुद्धा तुटू शकते. हे बघा, ही महिरप आहेत, ही अशी डिझाईन आहे. हा समोर पायऱ्या आहेत. हे बघा, हा जो त्याच्या खाली मारलेला हा गोठ आहे, हा गोठसुद्धा आपण पूर्ण दगडात मारलेला आहे सगळं. म्हणजे हे पूर्णपणे काळ्या पाषाणात बनवल्या जाणारं हे एक मंदिर आहे उत्कृष्ट. जसे आपल्या महाराजांचे किल्ले आहेत, वर्षानुवर्षे जरी समजा तर महाराजचे काही किल्ले समुद्रात आहेत. बरेच जण म्हणतात की खाऱ्या पाण्यानं दगड हे होतो, म्हणजे खाऱ्या पाण्यानं मटेरियल. पण आजही शिवाजी महाराजांचे किल्ले 350 वर्ष झालं, 400 वर्ष झालं पाण्यातही टिकून आहेत. जास्तीत जास्त महाराजांचे किल्ले तर कोकणात आहेत. कोकणात तर सगळीकडे खारी हवा असते. हे बघा, हे बघा, हे मंदिराच्या पाठीमागलचा लुक आहे. हे आपलं मटेरियल, असं आपण मटेरियल आणून टाकतो, मंदिराच्या बाजूला. हे सगळीकडे असं मटेरियल थोडं थोडं जे काही आपल्याला लागते ते आपण घडू बाजूला ठेवतो. त्याच्यानंतर फिटिंग फक्त एकदाच करतो. हे आपले कारागीर आहेत काम करतात. हे बघा, हे जे पार्ट असतात, काही जे काही मोठा भाग आहे तो आपण पार्टमध्ये, पीसेसमध्ये तयार करतो आणि त्याला मग पुन्हा जॉईंट केलं जाते. असं आपण छोटा भाग सगळे जॉईंट करून या ठिकाणी आपण